नमस्कार, मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। मोहिते पाटील यांच्यावर भाजपचा मोठा विश्वास। 2-3 दिवसच नाराजी नाट्य चालल असं वक्तव्य केलंय भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी। त्यामुळे आतून काहीतरी शिस्तय का भाजप आणखी मोहिते पाटलांच्या विरोधात काही नवीन पत्ते ओपन करते का? तसं पाहिलं तर गिरीश महाजन हे राजकारणातले मांडवली किंग मानले जातात। त्यामुळे राज्यात कुठं कॉम्प्रोमाइज करायचं झालं की गिरीश महाजन यांना पाठवलं जातं। काल सोलापूर येथे बोलताना त्यांनी हे देखील बोलले की मी आणि देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला जाणार आहोत। तर मित्रांनो, गिरीश महाजन यांच्या शब्दामागे खरंच मोठा दम आहे। मागील 2 दिवसांमध्ये अकलूजकरांच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरीच करावी अशी प्रतिक्रिया संपूर्ण माळशिरस तालुक्यातून उमटत आहे। त्यासाठी मागील 2 दिवसापासून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं। त्यासाठी आज शरद पवार गटासोबत प्राथमिक चर्चा होणार असल्याचं देखील संकेत मिळत आहेत आणि उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावल्याचं समजतंय। त्यामुळे मोहिते पाटील हे 2 दिवसात चर्चा नव्हे तर फायनलच करतील असं देखील बोललं जातंय। मात्र काल सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी आणि कार्यकर्त्याचा संताप हा 2-3 दिवसामध्ये ओसरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। त्याचबरोबर 2-3 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी अकलूज दौऱ्यावर जाऊन त्यांची समजूत घालणार आहोत। परंतु मागील काही दिवसात पाहिलं तर भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक कार्यक्रमात मोहिते पाटील यांचं खच्चीकरण केल्याचं दिसत होतं। त्याचाही परिणाम यामध्ये होऊ शकतो। सध्या भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी अकलूजचा डाव आवरण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाही, कारण वेळ निघून गेलेली आहे। काहींना वाटत असेल की मोहिते पाटलांचं खूप काही फडणवीसांच्या हातात आहे, मात्र मोहिते पाटील हे जुने खिलाडी असून पवारांच्याच तालमीत तयार झाल्याचे बोलले जाते। त्यामुळे ते कार्यकर्ते म्हणील तेच ऐकणार हे देखील नक्की।